राम राम सर्वांना. माझा मित्र वैभव आणि मी PMTची वाट पाहतोय. PMTची पण आणि आमच्या जुन्या मित्रांची पण. जुने मित्र म्हणजे 11वी 12वीचे मित्र. आम्ही सिंहगडचा प्लॅन केलाय. एंड सेम पेपर चालू असतानाच 9ला लास्ट पेपर झाला आणि हे काय 11ला लगेच सिंहगडचा प्लॅन झाला. गाडीतळ टू स्वारगेट आणि मग सिंहगड असं नियोजन आहे. आम्ही चौघेही मित्र वेगवेगळ्या कॉलेजला आहोत. आता 12वी नंतर सर्व स्प्लिट झालो आणि जवळपास 6-7 महिन्यांनंतर भेटतोय. मग कोणाचं काय चाललंय याविषयी सर्व डिटेलमध्ये सविस्तरपणे चर्चा झाली. PMTत बसलो आणि थोड्याच वेळाने खडकवासला धरण लागलं आणि खडकवासला पाहून NDAची आठवण आली. जरा गावचं वातावरण जाणवायला लागलं आणि विचार आला, काय राव आपण गावाचं शहरात रूपांतर होत आहे आणि आपण त्याला डेव्हलपमेंट म्हणतोय. खरंच ही डेव्हलपमेंट आहे का? काय वाटतं तुम्हाला? सिंहगडाच्या मार्गावर असणाऱ्या एका छोट्याशा हॉटेलला भेट दिली. वडापाव ही आपली आवडीची गोष्ट. गरम असला तरी जीभ भाजूस्तोवर खाणारच. Artlist.io. ट्रेकला सुरुवात केली आणि इथे थोडं फोटोशूट केलं. तर आतापर्यंत आपण वर चढत आलोय. आता अजून चालायचंय वर. Music licensing reimagined. या बाबांकडे आम्ही लिंबू सरबत घेण्यासाठी थांबलो होतो. चला बाबा चला, येतो. तिकडून जाऊ. फायनली ट्रेक कंप्लीट करून आम्ही वर आलो आहोत. ते दरडच्या वेळेस आय थिंक झालेलं असेल काही. आपण जो हा समोर पाहतोय तो आहे पुणे दरवाजा. आपण इथे किल्ल्याचा नकाशा पाहू शकतो. आता आपण चाललोय तोफखान्याला. तुम्हाला मी हे नक्की सांगू शकतो की या तोफखान्यामध्ये आपल्याला अप्रतिम फोटोशूट करता येतं. आता आपण पाहतोय घोड्याची पागा. घोड्याची पागा म्हणजे जिथे त्या काळी घोडे बांधायचे. खरंच तेव्हाच्या बांधकाम शैलीला काहीतरी अर्थ होता. तुम्ही पाहू शकता घोड्याची पागे मध्ये आलोय आपण आणि इथं कसं गार वातावरण तयार होईल असं स्ट्रक्चर बांधलंय. मग आम्ही जेवणासाठी हॉटेल कोंढाणेश्वरला थांबलो. छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहून खरंच प्रसन्न झालो आणि मग झुणका भाकरची ऑर्डर दिली. ए बाळांनो, आपण आता कशावर आहे? आपण पाहू शकतो इथे माहिती दिली आहे. टिळकांनी रामलाल नाईक यांच्याकडून 1890 साली ते विश्रामधाम खरेदी केलं होतं. त्यांनी
विकत घेतलं घर. कोंढाणेश्वर मंदिर असं पाहिल्याप्रमाणे आपण जातोय मंदिराच्या दिशेने. बोला हर हर महादेव. एखादा कपडा अंथरल्यासारखे आपल्याला घड्या दिसत आहेत बघा या डोंगर रांगेच्या. पाहू शकता तुम्ही. झूम कर झूम. मुख्य ठिकाणांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे आपण जात आहोत. जिंकला तानाजी मालुसरे आहेत किती 7 फूट, छाती 58 तलवार बाकी. तानाजीचा मुलगा रायबा आधी आईचे नाव पार्वती त्याची. मग ऐका, उदयभान राठोड या गडाचा शाळा शिकता गडाचा किल्लेदार पुणे दरवाजा उत्तीर्ण काढल्या. रचन कशी पहिल्या पाहिलो मराठा, दुसऱ्यात मुस्लिम आणि तिसऱ्यात राजपूत ठेवली. मराठ्याचा ज्याला गनिमी कावाल लाभाडीची म्हणतो ना नाही जमानते ती हुकून येऊन आपल्या आधी आले. त्यांचे इकडे लक्ष यांनी पाठीमागं करून अशी दिशा जाऊन पहारा तोडला होता. कोण? मराठ्याने. आणि मोगल इकडे बघत तेव्हा जिजामातेने आज्ञा केली. मग तानाजी म्हणून घेऊन शाली फौज तानाजी येऊन पश्चिमे पाठीमागा आला. कोळीवाड्यात गोंधळ जागरण माहिती यशवंती नावाची जातीचा तुकडी, हात सोन्याला पट्टा. उद्या भाट बोलतो एक कमर 350 पठाण झोपा. तानाजीची उडवली ढाले गेली मधाऱ्या रात्रीला घरा घरा पट्ट्या. ज्याने रात्रीची केली ज्ञान शत्रूची अंधाराची झोप पेटवली सह्याद्रीच्या पहाडाला. जया मातीच्या पोटी पुत्र ज्याला लाखो लोक आले धडकन. एक हेरा झळकला कोंढण्याला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने उदय भांडला. ज्यावेळेला तानाजी पडला ठोका मारला आणि लातवारी तसा त्याचा आग तोडला. 35 किलो ते संपलं आणि इकडं मोकळं रान गावलं. मग काय मराठ्याने खलास आणि गंज पेटवलं. म्हणून गड आला पण स्कीम झाला. आता आपण सगळे शेतकरी ग्रामपंचायतीचे हे अध्यक्ष आहेत, मंत्री आहेत. आज विचार करायचा महाराजांची संख्या किती 15 कोटी. आज किती 100 झाली. महाराजांनी काय काय करावं झाडी तळी मिळेल. आज तसं इरिगेशन विद्यापीठ आज घर बांधलं. मुलगा 2 पटी किती 1.5 लाख 1.5 रुपया घरात यायचा. लगेच कार्यालय घेतलं जेवण केवढ्याचं गेलं 5-15 गेलं चुकलं. त्यापेक्षा 3 लाख तो नाही आहे लगीन तिकडेच मरू दे. जेवण नको गाठाकभरून काही नको संसार. आणि दिवसभर वाटायचं जे भाव अरे साध्या काळाचा सारा ना का चुकीचे. तुला सांगितलं का कुणी तारायला एक मराठा किल्लेरी झाले. आज आपणच सगळे महाराष्ट्राचे एकत्र आज आली पाहिजे.
कोरफडबाजी म्हणून माझी 13वी पिढी गडाचा केर कचरा यांच्यात आली. इकडे या, इकडे बाबूराव तुकाराम ढिबळे. हाईट कसे 7 फूट, छाती 58, तलवार 35, उद्यभाड राठवड 8 फूट 40. तानाजीचा मुलगा रायबा आधी लग्न. झवडशाली फौज तानाजी बंधू सूर्याजी आणि कसगतीला मामाशीला सर्व सैन्याचा बहार. फडफडे उद उदगा बाबाई तुग जागर नाचे आई. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानी उद्या भाडला पाडला. धरणीला पेटून गंध छत्रपतीला. हार हार महादेव. जय भवानी. जय शिवाजी. राजाराम महाराजांचं स्मारक आपण पाहू शकतो इथे.